नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी सोमवार आहे, तर या दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा ही केली जाणार आहे. या निमित्त बघा, अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असणार आहे. सोबतच या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करण्याचं आव्हान आपल्याला केलेलं आहे. आणि बघा, या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. हा जो क्षण आहे, तर हा सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आलेला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासियांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी श्रीराम ज्योत जी आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला दिवाळी कशी साजरी करायची आहे, सोबतच श्रीराम ज्योत जी आहे तर ती कशी लावायची, घरी आलेल्या तांदळाचं काय करायचं, याबद्दलचा एक व्हिडिओ काल मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत की दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची आहे आणि श्रीराम ज्योत जी आहे तर ती कशी लावायची, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वप्रथम आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, आपल्या जवळ असणारं रामाचं मंदिर किंवा इतर देवतांचं मंदिर असेल, सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन आपल्याला भजन कीर्तन करायचं आहे. तसेच बघा, आपल्याला अयोध्यामध्ये चालणारा जो काही सर्व कार्यक्रम असणार आहे प्राणप्रतिष्ठेचा, तो लाईव्ह आपल्याला बघायला भेटणार आहे, आपल्या TV वरती बघायला भेटणार आहे. तसे अनेक फेसबुक आणि यूट्यूबवरती सुद्धा आपल्याला लाईव्ह या गोष्टी बघायला भेटणार आहे, तर त्यासुद्धा आपण पाहायच्या आहेत. आणि आपल्याला बघा, हा जो समारंभ आहे तर हा आपल्याला शंख वाजवून तसेच घंटा वाजवायच्या आहेत आणि आरती करून आपल्याला प्रसाद वाटप हा या दिवशी करायचा आहे. तर बघा, कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे तर ते मंदिर असावं, मंदिरामध्येच आपल्याला हा जो कार्यक्रम आहे तर हा करायचा आहे, जेणेकरून तिथले देवदेवता जे आहे तर ते प्रसन्न होतील. असं केल्यामुळे होईल काय, तर संपूर्ण भारताचे वातावरण जे आहे ते स्वस्तिक आणि राममय होईल. यानंतर आपल्या सायंकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करायची आहे. ज्या प्रकारे बघा आपण दिवाळी साजरी करतो त्या प्रकारेच आपल्याला ही दिवाळी साजरी करायची आहे. तर या दिवशी आपल्याला रामज्योत प्रज्वलित करायची आहे. ही रामज्योत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा प्रज्वलित करू शकतात. ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी कणकेचा दिवा बनवला तरी सुद्धा चालेल, किंवा स्टीलचा आहे, चांदीचा आहे किंवा तांब्याचा दिवा आहे. कोणताही दिवा तुम्हाला मोठा दिवा घ्यायचा आहे, ज्यामध्ये जास्त तेल बसेल एवढा तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला कलाव्याची जी वात असते तर ती लावायची आहेत. कलाव्याची वात नसेल तर 2 कापसाच्या ज्या लांब वाती असतात घ्यायच्या, एकत्र 2 वातींना एकत्र करून ती एक वात तुम्हाला ही प्रज्वलित करायची आहे. या दिव्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल देखील घालू शकतात. यानंतर काय करायचं, आपल्याकडे बघा श्रीरामांचा जर फोटो असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तो फोटो एका पाटावरती मांडायचा आहे किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला लावायचा आहे. तसेच त्यांच्यासमोर आपल्याला बघा, या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये थोडंसं गोडधोड आपल्याला पदार्थ बनवायचे आहेत आणि तो नैवेद्य म्हणून त्यांना ठेवायचा आहे. काही तुम्ही फळं देखील त्यांच्यासमोर ठेवू शकतात. तसेच तुम्ही जो नैवेद्य ठेवणार आहे त्या नैवेद्यावरती एक तुळशीपत्र हे आवर्जून ठेवा, कारण प्रभू श्रीराम जे आहे तर हे भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे. यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहेत. ज्यांना आपण बघा नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केल्यानंतरच ते नैवेद्य ग्रहण करतात असं म्हटलं जातं, म्हणून आपल्याला यांना सुद्धा नैवेद्य ठेवताना त्यावरती तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे.
सोबतच या दिवशी आपल्याला 5 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत। हे दिवे तुम्ही मातीचे घेतले तरीही चालेल किंवा 5 प्रकारचे 5 दिवे तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल। या दिव्यांमध्ये तुम्हाला लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत। यानंतर हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती 2 दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि 2 दिवे हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि एक दिवा आपल्याला हा तुळशीपाशी लावायचा आहे। अशा पद्धतीने असे दिवे प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये आपल्याला लावायचे आहेत। दिवाळी आपल्याला अशा पद्धतीने साजरी करायची आहे। तसेच ज्या प्रकारे आपण दिवाळी असतो त्यावेळी आपल्या घरासमोर रांगोळी वगैरे काढत असतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरासमोर रांगोळी वगैरे सुद्धा काढायची आहेत आणि जेवढे जास्त भजन कीर्तन आपल्याला करता येईल तेवढे आपल्याला करायचे आहे। आता बघा, मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी करायची सुद्धा गरज नाही। ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता। असं नाही की तुम्हाला मंदिरामध्येच जाऊन या गोष्टी करायच्या आहेत। मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जास्त गर्दी करायची नाही। आपल्या घरामध्येही तुम्ही हा धार्मिक विधी केला तरी सुद्धा चालेल। तसेच बघा, बऱ्याच जणांना अक्षदा मिळालेल्या नाहीयेत आणि बऱ्याच जणांना बघा श्रीराम जन्मभूमी जे मंदिर आहे अयोध्याचं तिथला एक फोटो म्हणजे एक प्रतिमा आणि सोबतच एक निवेदन जे आहे ते राम भक्तांना आलेलं आहेत आणि यासोबत अक्षदा सुद्धा भेटलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांना या गोष्टी भेटलेल्या नाहीयेत। तर मग अशा लोकांनी नक्की या दिवशी काय करायचं? जरी तुम्हाला अक्षदा भेटलेल्या नसतील तर काहीच हरकत नाही। बघा, तुमच्याकडे श्रीराम प्रभूंचा फोटो असेल तर तुम्हाला तो फोटो घ्यायचा आहे। तो फोटो एखाद्या पाटावरती किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पुढे आपल्याला एक श्रीराम ज्योत जी आहे तर ती आपल्याला प्रज्वलित करायची आहेत आणि सांगितल्याप्रमाणे दिवे लावून ही दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे। आता ज्या अक्षदा आपल्याला भेटलेल्या आहे तर त्या देवघरामध्येच ठेवायच्या आहेत। देवघरामध्ये ठेवूनच त्याची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे। आता जो आपण रामज्योत जी लावणार आहे तो दिवा लावणार आहे तर हा दिवा आपण जर 22 जानेवारीला सकाळी लावल्यानंतर रात्री आपल्याला पूर्ण अखंड दिवा हा दुसऱ्या दिवशीपर्यंत लावायचा आहे। म्हणजे मंगळवार सकाळपर्यंत हा दिवा चालला पाहिजे। अशा पद्धतीने अखंड ज्योत जी आहे तर ती 1 दिवसासाठी आपल्याला लावायची आहे। मग हा दिवा जर तुम्ही 22 जानेवारीला संध्याकाळी लावला तरी सुद्धा चालेल। संध्याकाळी लावल्यानंतर संपूर्ण रात्रभर तुम्हाला अखंड हा दिवा जो आहे तर तो त्यांच्या फोटोसमोर त्यांच्या मूर्तीसमोर आपल्याला लावून ठेवायचा आहे। आणि सोबतच ज्या अक्षदा आपल्याला भेटलेल्या आहे त्या अक्षर सुद्धा आपल्याला तिथे ठेवायच्या आहे आणि एक प्रतिमा जी सोबत आलेली आहे तर ती सुद्धा आपण तिथे ठेवू शकतो आणि त्यांची सुद्धा आपण पूजा ही करू शकतो। तर बघा, ज्या अक्षदा आपल्याला भेटलेल्या आहे त्या अक्षदानंतर नक्की काय करायचं? तर या अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही मंदिरांमध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत। जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्हालाचे काही उपाय हे कालच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेले आहेत किंवा त्या तुम्ही तशाच ठेवायच्या आहेत आणि आपल्या भविष्यामध्ये आपण जेव्हा कधी अयोध्येला जाऊ त्यावेळी त्या अक्षदा तुम्हाला सोबत घेऊन त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा 22 जानेवारी जो दिवस आहे तर हा आपल्याला घरच्या घरी अशा पद्धतीने साजरा करायचा आहे। ही एका प्रकारची दिवाळी जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे। सोबतच त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात तोरण लावू शकतात किंवा लाईट माळ वगैरे सुद्धा लावून तुम्ही हा दिवस साजरा करू शकतात।